माल डबा आलाय, माल डबा. हा तेजस, माल डबा आहे ना. इथं 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 इथं. चल 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 बघ. चला, हे चिपळूण रेल्वे स्टेशन आहे ना, खूप गर्दी आहे. हे बघ किती गर्दी आहे. कसा वाटला प्रवास? काय तो हालायला पण जागा नाही, उठायला पण नाही. सगळी गर्दी चेपटून टाकला नाही लागला. चेपटून टाकला नाही. खूप गर्दी, गाडीला खूप गर्दी होती. भरपूर दिवस वाट पाहत होतो. पाऊस आज येईल, आज येईल, आज येईल. फायनली आहे ना, आज पावसाला सुरुवात झाली. हा बघा, छोटी बारीक बारीक गळतोय पाऊस. हा बघा, खूप दिवस गरम होत होतं. सगळेजण वाट पाहत होते, पाऊस कधी येतोय, पाऊस कधी येतोय. आज चाललोय मुंबईला. बघा, आणि माझ्यासोबत आहे तेजस आणि मी चाललोय मुंबईला. आणि आज आहे ना, पावसाने आहे ना सुरुवात केली गावाला. खूप दिवस वाट बघत होतो, पाऊस येईल पाऊस येईल. पाऊस काय आला नाही, पण आज बरोबर निघायच्या टायमाला पाऊस आला आहे. मग तेजस आहे ना आता चाललाय मुंबईला. एवढे दिवस गावी होता, आता शाळा चालू व्हायला टाईम आहे. तेजस कधी शाळा चालू होणार आहे? 15 जून. हां, 15 जून. 15 जूनला. चला मंडळी, आपल्याला जायचं आहे ट्रेननी. नेत्रावती ट्रेन आहे, लेट झाली थोडी, 12चा टायमिंग दाखवते. चला आता झटपट आहे ना, आपण पोचूया संगमेश्वर रेल्वे स्टेशनला. आता आपण आहे ना मुंबई गोवा हायवेवर पोहोचलो आहे. इकडे रस्त्याचं काम चालू आहे, अजून काही इकडे काम संपलंय नाही, काम चालू आहे इकडे. इथून आता 5 मिनिटाच्या अंतरावरच संगमेश्वर रेल्वे स्टेशन आहे. तर चला आता पटापट आहे ना, आपण संगमेश्वर रेल्वे स्टेशनला पोहोचूया. हे बघा, चला आपण आता ना संगमेश्वर रेल्वे स्टेशनला पोहोचलो आहे. हे बघा, आणि इकडे आहे ना आपला बबलू आलेला आपला सोडायला. तर चल बबलू, धन्यवाद. हा बघा, तर चला. हा बघा, तेजस भरपूर खुश आहे. तेजस चालला आहे मुंबईला. तेजसला आनंद झाला आहे की फायनली आता आपण मुंबईला जाणार आहे. एवढे दिवस जाऊया की नको, जाऊया की नको असं चाललं आहे तेजसचं. तर फायनली आज माझ्यासोबत चाललं आहे मुंबईला. तर चला झटपट आहे ना, आपण आता इथे तिकीट काढायचे. आपलं का रिझर्वेशन नाही आहे, तिकीट काढायचे जनरलची. आणि बघूया, गर्दी असेल आज. हे आमचं आहे ना संगमेश्वर रेल्वे स्टेशन आहे. हे बघा, आणि ही गाडी आहे ना क्रॉसिंगला थांबले. इकडे कोणती आहे, पुणे दबंग असं काहीतरी आहे. पुणे दरभंग असं आहे. तर हे बघा, तर चला आता पटकन आहे ना, आपली गाडी नेत्रावती गाडी इकडे येणार आहे थोड्या टायमातच. गाडी भोक्यात आहे. हे बघा, भोके रेल्वे स्टेशन आहे, त्याच्यामध्ये आहे. आणि त्या गाडीला क्रॉसिंग आहे म्हणून ही गाडी इथं थांबले. तर चला आता झटपट आहे ना, आपण पुढे पोचूया. आणि ही गाडी आली की समजेल आपल्या गाडीला गर्दी आहे की गर्दी कमी आहे. गर्दी असली तर की चढायला तरी भेटलं पाहिजे. हे बघा, तर चला. हे बघा, अजून एक कोणती तरी एक्स्ट्रा ट्रेन आहे वाटतं. हे बघा, माल डबा आहे, माल डबा. हा बघा, माल डबा आलाय, माल डबा. हा तेजस, माल डबा आहे ना. हां, हा बघा, गाडी भोक्यात येऊन थांबले. हे बघा, माल डबा गेलाय. आणि गाडी आहे ना आता टायमिंग परत बदललं आहे गाडीचा. अजून परत 10-15 मिनटं एक्स्ट्रा दाखवत आहेत. गाडी येऊन थांबले, भोके रेल्वे स्टेशनला थांबले. गाडी नंबर 1120 नागपूर मडगाव एक्सप्रेस पुढे प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर येत आहे. कृपया ध्यान दीजिए, नागपूर से आने वाली मडगाव से जाने वाली गाड़ी. तर मंडळी बघा, 2.25 तास उशिरा संगमेश्वर रेल्वे स्टेशनला पोहोचते नेत्रावती एक्सप्रेस. हे बघा, चले तेजस. इथं चल बघ. चला, एवढी काय गर्दी नाही आहे. चल. बस. बसलाय तेजसला, कॉर्नरचे सीट भेटले बसायला.
तेजस कशी गर्दी आहे? गर्दी आहे ना? अरे बघा एवढी ट्रेनला गर्दी आहे. बसायला सीट नाही, सगळेजण उभे आहेत आणि आम्हाला पण बसायला काही जागा नाही भेटले. तर चला जाऊया आता, याच्यामधून आपल्याला जावं लागणार आहे. तर मंडळी आता आपण पोचलोय चिपळूणमध्ये. हे बघा, आणि चिपळूण रेल्वे स्टेशनवर आहे ना खूप गर्दी आहे. हे बघा किती गर्दी आहे, खूप गर्दी आहे. मुंबईला जाणाऱ्या माणसांची गर्दी बघा चिपळूणमध्ये किती आहे. संगमेश्वरमध्ये कमी गर्दी होती, पण चिपळूणमध्ये खूप गर्दी आहे. अरे बघा, चिपळूण रेल्वे स्टेशन आलं ना की वडापाववाले चढतातच. हे बघा, हे बघा, इकडे बघा, जेवढे वडापाववाले या चिपळूण रेल्वे स्टेशनवर चढतात ना तेवढा वडापाववाले आहे ना आपल्याला कुठल्या स्टेशनला भेटणार नाही. पण ना आता पूर्वीसारखी या वडापावला चव पण नसते, त्याच्यामुळं काय एवढं खायची इच्छा नाही होत. गर्दी वाढली आता ट्रेन. भाऊ बरोबर दुपारचे 2 वाजलेत आणि 2 वाजता आपली गाडी आली आता खेळ. मंडळी आता बरोबर 3:15 वाजले आणि 3:15 वाजता आपण पोचलोय रोहा. हे बघा, रोह्याला पोचलोय. वडापाव वडापाव, चला वडापाव वडापाव वडापाव. गर्दी बघा किती फुल पॅक झाल्या रोह्याला. इकडे आता तेजसला लागले भूक. काय घेतलेस? थोडीशी ठेवा आता, पाणी नाही तर पिशी सगळं पाहिजे पाणी. तेजसला भूक लागले आणि तेजस आता भेट ठेव. फायनली आहे ना आता आम्ही पनवेलला पोचलोय. हे बघा, वाजलेत बरोबर 5:20 झालेत आणि 5:20 वाजता ना आपली ट्रेन पनवेलला आले. तर संगमेश्वर स्टेशनला गाडी लेट झाली, 10:30चा टायमिंग असतो. संगमेश्वरला आली 1:45ला काहीतरी संगमेश्वरला आली. बाकी जवळजवळ 4-4.5 तास झाले. तरी पण गाडी कासूला थोडी क्रॉसिंगला थांबली होती, त्यानंतर पेनला पण थोडा टाईम थांबली आणि आता बरोबर 5:20 झालेत. 5:20ला गाडी पनवेलला आले. आणि हा बघा तेजस. कसा वाटला प्रवास? काय तो हालायला पण जागा नाही, उठायला पण नाही. सगळी गर्दी चेपटून टाकला नाही लागला. चेपटून टाकला नाही, खूप गर्दी, गाडीला खूप गर्दी होती. चढल्यापासून बसायला पण जागा नाही भेटलेली. उद्याला आलो तरी पण सीटला कॉर्नरला आम्हाला बसायला जागा भेटलेली. का हेच वैतागला. हे बोलतो आता परत मी काय या गाडीतनं गर्दीच्या वेळी येणार नाही मुंबईला. त्याला मुंबईची हाऊस त्याची पुरली. हा बघा, चला आता इथून आपल्याला आहे ना लोकल ट्रेन पकडून जायचं आहे चेंबूरला. चला. तर हा बघा तेजस हाऊस पूर्ण झाली ना मुंबईला यायची? हा, कशी वाटली गर्दी? काय हालायला पण नाही जागा. हा, हालायला लागत नाही ना, चेपटून बसायला पण नाही लागत. बघा एवढी गर्दी होती ना, त्याच्यामध्ये हालायला पण जागा नव्हती आणि हवा यायला पण जागा नव्हती. एवढी गर्दी खूप. संगमेश्वरला चढलो तेव्हा गर्दी कमी होती, त्यानंतर पुढे चिपळूण खेडला खूप गर्दी झाली. हे बघा
तेच म्हणतो आता परत काय गर्दीच्या टायमाला मुंबईला येणार नाही. हो का, चला त्याला भरपूर हाऊस होती मुंबईला फिरायला यायचं आहे, मुंबईला फिरायला यायचं आहे. तर त्याची हाऊस आज पूर्ण झाली. चला मंडळी जाऊया आता, इथून लोकल ट्रेन पकडून पुढे जाऊया. मंडळी बघा इकडे आहे ना CST गाडी लागली. तर ही CST गाडी पकडून आहे ना आपल्याला जायचं आहे चेंबूर किंवा गोवंडी, दोन्ही स्टेशन आम्हाला जवळच आहेत. तर इथून गाडी पकडून जाऊया पुढे. चल तेजस फटाफट पुढे चल, एकदम पुढे चल. तर चला चल पुढे जाऊया एकदम.